भारतातील विविध प्रांतातील पारंपरिक पोशाखात भारत माता पूजन कॅपिटल बॉम्बस्फोट या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 80 फूट भव्य रांगोळी प्रदर्शन, जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दी निमित्त 1000 दिव्यांचा दीपोत्सव, महाराणी येसुबाईंच्या सुटकेला 300 वर्ष पूर्ण झाली या निमित्त पुणे ते सातारा भव्य रथयात्रा, स्वरतीर्थ सुधीर फडके आणि कविवर्य ज. दी. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीला 1000 विद्यार्थ्यांकडून समूह गायनातून आदरांजली. शिवरायांनी शाहिस्ते खानावरील इतिहास 350 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्त शनिवार वाड्यावर लाल महालातील शिवतांडव हे महानाट्य, दुर्ग दिनानिमित्त सिंहगडावर 300 तरुणांनी ऐतिहासिक पोशाख परिधान करून केलेले गडजागरण, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा क्रांती यज्ञ हे महानाट्य 125 कलाकारांसह 15,000 प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. अशी ही अभिमानास्पद वाटचाल भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 325व्या जयंती निमित्त इतिहास प्रेमी मंडळ यावर्षी सादर करत आहे असा होता शनिवार वाडा. उभ्या हिंदुस्थानात पसरलेल्या हिंदवी साम्राज्याचा केंद्रबिंदू म्हणजे शनिवार वाडा. सतत 85 वर्ष आपल्या मस्तकी भगवा जरीपटका डौलाने फडकत ठेवणारा पुण्याचा अभिमान शनिवार वाडा. पानिपतच्या पराभवापासून पानशेच्या पुरापर्यंत अनेक आघात सहन करूनही भक्कमपणे उभा असणारा शनिवार वाडा. पराक्रमी वीरांचे, विद्वानांचे, कलाकारांचे, व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आश्रयस्थान असणारा शनिवार वाडा आणि छत्रपती शिवरायांचे विराट स्वप्न साकारण्यासाठी रणबद्ध मराठ्यांनी जेथून अष्टदिशांना झेप घेतली तो हा पराक्रमाचे प्रतीक असलेला शनिवार वाडा. लक्षावधी वर्षापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून निर्माण झाला सह्याद्री. मात्र वर्षामागून वर्षे गेली, शतकेही गेली आणि याच सह्याद्रीतील दुर्ग शिवनेरीवर पुन्हा एकदा स्फोट झाला. त्या तप्त लाव्हारसातून एक मानवी मूर्ती प्रगटली, श्री शिवराय. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम, रणरागिणी ताराबाई आणि असंख्य मावळ्यांच्या हृदय रणतांडवामुळे ही धरा मुक्त झाली. स्वातंत्र्याची पहाट उगवली. संभाजी पुत्र शाहू महाराजांनी सातारा येथे छत्रपती पद धारण केले आणि त्यांनी आपल्या पंतप्रधान पदावर नेमणूक केली बाळाजी विश्वनाथ भट यांची. बाळाजी विश्वनाथ भट यांनी थेट दिल्लीवर धडक मारून राजमाता येसुबाई साहेबांची 30 वर्षाच्या कैदेतून मुक्तता केली. मात्र दुर्दैवाने 1720 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता पंतप्रधान पद कोणाला द्यायचे हा महाराजांसमोर प्रश्न होता. मात्र त्यांनी सर्व इच्छुकांची नावे बाजूला सारत बाळाजी विश्वनाथांच्या 19 वर्षाच्या मुलाला पंतप्रधान पद दिले. ते होते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव म्हणजे हिंदुस्थानची तळपती तलवार. बाजीराव म्हणजे पराक्रमाचे घोंगावणारे वादळ. बाजीराव म्हणजे कधीही पराभूत न होणारा अजिंक्य सेनापती. बाळाजी विश्वनाथ हे सासवडला मुक्कामाला राहत असत. बाजीरावांचेही वास्तव्य सासवडलाच होते. मात्र आता त्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं ते पुण्याकडे. पुणं मुळामुठेच्या संगमावर बसलेलं टोमदार पुणं, जिथं राजमाता जिजाऊ साहेबांनी कसबा गणपतीची स्थापना केली, जिथं बालशिवांनी सोन्याचा नांगर फिरवला, जिथं शाहिस्ते खानची बोटं तोडून पराक्रमाचे रणतांडव घडवलं ते पुणं. स्वच्छ हवा, मुबलक पाणी आणि राजधानी सातारा येथे जायला सोयीचा रस्ता हे पाहून
आपण आपला मुक्काम पुण्यात हलवण्याचा बाजीरावांनी निश्चय केला. सुरुवातीला ते धडपड्यांच्या वाड्यात राहत होते हे खरं, पण आपला स्वतंत्र वाडा बांधण्याचा विचार त्यांच्या मनात होता आणि एक जागा त्यांच्या मनात भरली. कसब्याच्या पश्चिमेला जिथून मुठा नदी वाहते आहे आणि एक ओढा वाहत नदीला मिळतो आहे, ही जागा झांबरे पाटलांकडून त्यांनी विकत घेतली. तिथं राहणाऱ्या कोष्टी लोकांना दुसरी जागा उपलब्ध करून दिली. या जागेबद्दल एक गमतीदार आख्यायिकाही अशी सांगितली जाते की एकदा बाजीराव साहेब इथे हिंडत असताना त्याला एक विचित्र दृश्य दिसले. एक शिकारी कुत्रा एका लहानग्या सशाला घाबरून पळत होता. बाजीरावांनी याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला सांगण्यात आलं की या जागी जो राहायला येईल तो आपल्यापेक्षा 10 पटीनं ताकदवान शत्रूलाही पराभूत करेल. अर्थात या दंतकथेला कोणताही पुरावा मात्र नाही. आणि अखेर तो मंगळ दिवस उगवला. माघ शुद्ध तृतीया शके 1651 म्हणजे 10 जानेवारी 1730. आज या जागेवर भूमिपूजन संपन्न होणार होते. तत्पूर्वी श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी ज्या ठिकाणी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची पवित्र पावले पडली त्या लाल महालाच्या भूमीतील मुठभर माती अत्यंत श्रद्धेने आणली आणि आपल्या वास्तूच्या जागेवर त्याचं पूजन केलं. भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. वाड्याच्या बांधकामाला प्रारंभ झाला. शिवरामपंत लिमये उर्फ खाजगीवाले यांनी अत्यंत मन लावून राऊत स्वामींचे निवासस्थान उभारले होते. अखेर वाडा राहण्यास तयार झाला. त्यावेळी या वाड्याच्या बांधकामासाठी 16,120 रुपये खर्च आला होता. शके 1653 ची रथसप्तमी म्हणजे 22 जानेवारी 1732 रोजी मोठ्या थाटात वाड्याची वास्तुशांत करण्यात आली. बाजीराव पेशवे आणि सारे कुटुंबीय वाड्यात राहायला आले. विशेष म्हणजे वाड्याचे भूमिपूजन झाले आणि वाड्याची वास्तुशांत झाली. या दोन्ही दिवशी वार होता शनिवार आणि म्हणून वाड्याचे नाव ठेवण्यात आले शनिवार वाडा. प्रारंभीच्या काळात बांधलेला वाडा खूपच लहान होता. सुरुवातीला वाड्याभोवती भक्कम तटबंदीही नव्हती. राऊत स्वामींनी मोठ्या हौसेनं हा आलिशान वाडा बांधला हे खरं, पण या वाड्याचे स्वामी म्हणजे बाजीराव पेशवे विश्रांतीसाठी इथं कधी रमलेच नाही. ते रमायचे ते रणांगणात, तलवारीच्या खणखणाटात आणि मैलोनमैल घोडदौडी. 40 पेक्षा जास्त लढाया त्यांच्या कारकिर्दीत झाल्या आणि त्यांचा कधी पराभव झाला नाही असे अजिंक्य अपराजित सेनापती. अवघ्या 20 वर्षाच्या कार्यकाळात 2.25 लाख किलोमीटरची घोडदौड करणारे परमप्रतापी शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार करणारे शिवशिष्योत्तम पंतप्रधान श्रीमंत बाजीराव यांचे 1740 साली नर्मदा तीरावरती रावेरखेडी येथे महानिर्वाण झाले. एक प्रताप सूर्य अकाली अस्तास केला. बाजीरावांच्या काळात अनेक नामवंत सरदार उदयास आले. ग्वाल्हेरला राणोजी शिंदे, इंदोरला मल्हारराव होळकर, धारला पवार, बडोद्याला गायकवाड, बुंदेलखंडात गोविंदपंत खेर अशी मराठी वीरांनी ठाणी निर्माण केली आणि त्यामुळे संपूर्ण उत्तर हिंदुस्थानावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झाले होते. बाजीरावांनंतर पंतप्रधानपदी त्यांचेच सुपुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थानापन्न झाले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने उत्तर व दक्षिणेत साम्राज्य विस्तार केला. आता हिंदवी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला होता. देश विदेशातून विविध राज्यांचे प्रतिनिधी पुण्याकडे येत होते आणि पुणे हेच यापुढे भारतीय राजकारणाचे केंद्र राहणार हे ओळखून नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्याचे स्वरूप पालटून टाकण्याचे ठरवले. बाजीराव व चिमाजी अप्पांनंतर नानासाहेब, राघोबा, सदाशिवभाऊ तसेच नानासाहेबांचे चिरंजीव विश्वासराव, माधवराव, नारायणराव अशा पेशवे कुटुंबियांमुळे शनिवार वाडा गजबजून गेला. नव्या नव्या इमारती निर्माण होऊ लागल्या. नानासाहेबांच्या दूरदृष्टीने शनिवार वाडा अंतर्बाह्य बदलला. हे भव्य
प्रशस्त आणि आलिशान वास्तू आता मराठी राज्याची शान बनली होती. आता वाड्याला 9 बुरुजांची भक्कम तटबंदी बांधण्यात आली. वाड्याच्या दर्शनी भागात आहे देखणा दिल्ली दरवाजा. उत्तरेकडे याची दिशा असल्यामुळे दिल्लीवर प्रभुत्व प्रस्थापित करण्याची मराठी महत्वाकांक्षा त्यातून दिसून येते. याचे काम चिरेबंदी दगडात केले आहे. 2 बाजूला अष्टकोनी 2 भव्य बुरुज आहेत. त्यांच्यावर तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्या ठेवल्या आहेत. मध्यभागी प्रशस्त दरवाजा आहे. त्यावर हिंदू संस्कृतीप्रमाणे चंद्र सूर्य कोरले आहेत. कमानीवर सुंदर मिरवुट्टीचे नक्षीकाम लक्ष वेधून घेते. हत्तीने धडक मारून दरवाजा फोडू नये म्हणून अणकुचीदार खेळे ठोकले आहेत. मुख्य दरवाजाला लहानसा दिंडी दरवाजा ठेवला आहे. आत प्रवेश केल्यावर कोनाड्यामध्ये आडसर म्हणजे आगळ दिसून येते. समोरच्या भिंतीवर गणेश, शेषशाही विष्णू अशी देवदेवतांची पेशवेकालीन चित्रशैलीतील रेखाटने आपले चित्त आकर्षित करतात. इथे वरच्या बाजूला लाकडाचे वासे दिसून येतात. जर शत्रू आत आलाच तर ते लाकूड पेटवून द्यायचे की मग त्या निखाऱ्यावरून चालणं त्यांना अशक्य होतं, असा त्यांचा हेतू असावा. दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या ठेवल्या आहेत. दरवाजा समोर भिंत असल्याने एक नागमोडी वळण घेतल्यावर आपण मुख्य वाड्यात प्रवेश करतो. दिल्ली दरवाजावर भव्य नगारखाना आहे. त्याला सुंदर लाकडी महिरपैकी मेघडंबरी उभारली आहे. पेशव्यांची विजय स्वारी मिरवणुकीने आल्यावर याच कमानीतून महिला पुष्प वर्षाव करून स्वागत करत असत. नगारखान्यातील रणवाद्यांच्या ध्वनिकल्लोळाने अवघ्या पुण्यनगरी आनंद वार्ता निनादत असे. वाड्याला दिल्ली दरवाजाच्या 2 बुरुजांसह आणखी 7 बुरुज होते. तसेच दिल्ली दरवाजाशिवाय आणखी 4 दरवाजे होते. उत्तरेच्या तटात होता बाजीराव मस्तानी यांचा नातू व शमशेर बहादर यांचा पुत्र अली बहादर यांच्या नावाचा दरवाजा. पूर्वेला खिडकी दरवाजा. तिथं कवठाचं झाड असल्याने त्याला कवठी दरवाजा असेही म्हणत. पूर्वेला आणखीन एक दरवाजा होता, गणेश दरवाजा. याच्या बाहेर गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. तसंच येथून श्री कसबा गणपतीला जाता येतो. वाड्याच्या दक्षिणेला असलेल्या दरवाजाला येथे जांभळाचे झाड असल्याने जांभळी दरवाजा, तसेच दक्षिण दरवाजा, नाटकशाळा दरवाजा किंवा नारायण दरवाजा असंही म्हणत. वाड्याच्या मध्यभागी आहे प्रशस्त दगडी चौथरा. महत्वाच्या इमारतींचा हा भक्कम असा पाया आहे. पायऱ्या चढून वर गेलं की 2 बाजूला 2 कारंज्याचे हौद पाहायला मिळतात. पुढे 2 बाजूंना बाहेरून आलेल्या प्रतिष्ठित लोकांना, राजप्रतिनिधींना विश्रांतीसाठी बसण्याची जागा दिसून येते. पुढे असलेल्या मधल्या चौकाच्या मध्यभागी एक कारंज्याचा हौद दिसून येतो. त्याच्या पूर्वेला होता दफ्तरखाना, म्हणजे संपूर्ण देशभरातून आलेली व पाठवलेली पत्रे, खरिदे, फरमाने, जमा खर्चांचे लाखो कागद असे सारे महत्वाचे सरकारी दस्तऐवज इथं ठेवले जातात. तर चौकाच्या पश्चिमेकडे जवाहीरखाना, शस्त्रागार, वस्त्रागार, औषध भांडार अशी साठवण करण्याची दालने होती. चौकाच्या दक्षिणेला पूर्व भागात दप्तराची मुख्य कचेरी होती. तिथं बसून राज्याचे मुख्य कारभारी काम करत, म्हणजे नाना फडणीस किंवा सखाराम बापूंसारख्या बुद्धत्यांची ही कामकाजाची जागा. तर पश्चिम भागातील चाफेकडात प्रत्यक्ष पंतप्रधानांची सदर, उभ्या हिंदुस्थानचा कारभार जिथून चालत असे अशी पेशव्यांची प्रतिष्ठेची गादी इथं स्थापन केलेली असे. ही या वाड्यातील राज्य कारभाराची सर्वात महत्वाची जागा. श्रीमंत बाजीराव साहेब, राजनीती धुरंधर नानासाहेब, विग्राहक माधवराव असे पंतप्रधान अटक ते कटक असा अवघ्या देशाचा कारभार इथं बसून पाहत असतील ही कल्पनाच किती रोमांचक आहे. इथून
आणखीन पुढे गेलं की येतो पुष्करणी चाहू. याच्या शेजारील सोप्यांमध्ये पेशवे काळात जेवणाच्या पंक्ती उठत असत. चंदनाच्या पाटावर चांदीचं ताट, रांगोळ्यांचे नक्षीकाम, धुपाचा दरवट आणि पंचपक्वानांनी सजलेला भोजनाचा बेत असे कितीतरी जेवणावळीचे कार्यक्रम इथं घडले असतील. मागच्या बाजूला होता गौरीचा महाल व त्याच्या मागे बहुधा मोकळ्या जागेत बगीचा असावा. पेशवे घराण्यातील राजस्त्रियांना मोकळेपणे वावरण्यासाठी याचा उपयोग होत असे. वाड्याच्या पूर्व भागात आपण आलो की प्रथम होता मस्तानी महाल. बुंदेलखंडातील स्वराज्य संस्थापक महाराज छत्रसाल बुंदेलराव यांची मस्तानी ही कन्या होती. बाजीरावाने विवाह करून मस्तानीला येथे आणल्यावर तिच्यासाठी इथे एक देखणा महाल उभारला. यापुढे गायींचा गोठा म्हणजे गोशाळा होती. पश्चिमेला होता प्रत्यक्ष पंतप्रधान बाजीराव यांचा दिवाणखाना. अनेक रणसंग्रामाची खलबते इथेच झाली असतील. इतिहासातील एका धुरंधर सेनानीचे हे निवासस्थान. याच्या पूर्वेला पाहायला मिळते ती सर्वांग सुंदर चिमणबाग. मध्यभागी फिरी उडणारे कारंजे आणि सभोवती विविध नक्षीदार आकृतीच्या वाफ्यांमधून बहरलेले फुलांचे ताटवे. खरोखरच हे दृश्य किती नयनरम्य असेल अशी कल्पना मला दाटून येते. चिमणबागेच्या दक्षिणेकडील चौथऱ्यावर दुसऱ्या मजल्यावर होता नाचाचा दिवाणखाना. हेच त्यावेळचे देश विदेशातील प्रतिनिधींना भेटण्याचे भव्य सभागृह. यालाच त्या काळी गणेश महाल म्हणत असावे. त्या महालात मस्तकीच्या मागे भव्य गणेश मूर्ती होती. पुढे कलमदानी दिवाणखाना होता. हांड्या, झबरे, नक्षीदार खांब, वर बुट्टीदार पडदे, खाली अंथरलेला रंगीत गालिचा, छतावरील सुंदर तक्तपोशी, पुराणातील रंगवलेले अनेक प्रसंग या साऱ्यामुळे इथलं वातावरण दिमागदार दिसत असे. उत्तरेकडील कमानीतून चिमणबागेचे मनमोहक चित्र चित्त वेधून घेत असे. हा गणेश महाल कसा दिसत असेल हे मॅलेट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने काढून घेतलेल्या चित्रावरून समजते. हे चित्र सवाई माधवरावांच्या काळातले 1790 सालचे आहे. या महालाच्या दक्षिणेस 8 कारंज्याचा हौद पाहायला मिळतो, तर पश्चिमेस बकुळीच्या हौदा पलीकडे होती होमशाळा. इथे यज्ञविधींच्या वेळी होणाऱ्या धीर गंभीर वेदमंत्रांनी अवघे वातावरण आणले जात असे. पुढे एक सुनेगची हौद आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या भिंतीत चारही बाजूनी कोनाडे आहेत. त्या कोनाड्यांमध्ये पडदी प्रज्वलित करून वरून पाण्याचा पडदा सोडल्यास सुंदर देखावा निर्माण होत असावा. त्याच्या मागे होता जुना आरसे महाल. शेकडो आरसे आणि त्याच्यात पडणारी शेकडो प्रतिबिंबे हे या महालाचं वैशिष्ट्य. याच्या दक्षिणेला एक चौसोटी होती. शनिवार वाडा 7 मजली होता असं नेहमी ऐकण्यात येतं. या ठिकाणी एक 5 मजली इमारत असावी व त्याच्यावर घुमटाकार कळस असलेला 2 मजली मनोरा असावा आणि याचा टेहाळणीसाठी उपयोग होत असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. गणेश दरवाजाच्या आत होता पाण्याचा खजिना. जसं जसं पुणे शहर वाढू लागलं तशी पाण्याची टंचाई जाणवू लागली. तेव्हा नानासाहेब पेशवे यांनी पुण्याच्या पाणी व्यवस्थापनासाठी महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. कात्रज येथे 2 विशाल तलाव निर्माण करण्यात आले आणि तेथून जवळजवळ 8 किलोमीटर बंद दगडी नळातून जमिनी खालून हे पाणी पुण्यातील विविध हौदांपर्यंत आणले जात असे. असे शनिवार वाड्यात येणारे पाणी या पाण्याच्या खजिन्यात म्हणजे टाकीत साठवले जात असे. वाड्याच्या पश्चिम भागात हुजुरांच्या घोड्याची पागा होती आणि हत्तींसाठी होता पिलखाना. इथेच होती या वास्तूंमध्ये सर्वात अप्रतिम कलाकृती म्हणजे हजारी कारंजे. इथं 16 पाकळ्यांचे पाषाण शिल्प निर्माण केले आहे.
त्यामधून येणाऱ्या नळ्यांच्या मुखावर सोनेरी मुलामा दिलेल्या कमलपुष्पातून 1000 धारांचे तुषार नर्तन चालत असेल तेव्हा ते चित्र किती मनोवेधक दिसत असेल. असं अद्भुत कारंज त्या काळी भारतातच काय पण जगात सुद्धा असणे दुर्मिळ होते. याच्याच परिसरात सदाशिव भाऊ व थोरले माधवराव यांचं निवासस्थान होतं. आपल्या मनात हा प्रश्न येतो की वाड्यात एवढी कारंजी निर्माण केली पण ती उडण्यासाठी कोणतं तंत्र वापरलं असेल. त्यासाठी इथं एक मोठी विहीर निर्माण केली. तिला म्हणतात अष्टकोनी विहीर आणि त्याच्यावर उंच हौद केला होता. हा रहाटाचा बंगला. अष्टकोनी विहिरीतील पाणी रहाट गाडग्याच्या साह्याने वरच्या हौदात साठवले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाबामुळे वाड्यातील कारंजी उडत असत. इकडे अब्दालीने दिल्लीवर आक्रमण केले म्हणून दिल्लीचे संरक्षक असलेले मराठे राघोबा दादांच्या नेतृत्वाखाली त्याच्या पाठलागावर निघाले. अब्दाली घाबरून अफगाणला पळाला. मात्र त्याचा माग काढत मराठे थेट अटक किल्ल्यापर्यंत पोहोचले आणि काबूल कंदाहारवरती स्वारी करण्याची स्वप्न पाहू लागले. त्यामुळे अब्दालीनं पुन्हा भारतावरती आक्रमण केलं. कत्ताजी शिंदेला क्रूरपणे ठार करण्यात आलं आणि अखेर 14 जानेवारी 1761 ला पानिपतच्या रणभूमीवर मराठे आणि अब्दाली समोरासमोर उभे ठाकले. घनघोर रणसंग्राम झाला. कौरव पांडव सैन्य तांडव द्वापर काली होय आती कसे मराठे गिरते साचे कलित लढले पानपती कलित लढले पानपती. न भूतोल भविष्यती असं युद्ध झालं. सदाशिव भाऊ आणि विश्वासराव ही दोन मोठे गळाली. 27 मोहरा हरपल्या. महाराष्ट्राच्या 1.25 लाख सुवासिनींच्या बांगड्या पानिपतावर फुटल्या. या पराभवाच्या धक्क्याने नानासाहेबांचाही करुण अंत झाला आणि मग 16 वर्षाचे माधवराव पेशवे पदावर आरूढ झाले. त्यांनी राक्षस भुवनच्या रणांगणात निजामाला धूळ चालली तर 10 वर्षात पुन्हा दिल्ली काबीज करून मराठ्यांच्या ताकदीचे प्रदर्शन घडवले. माधवरावांनंतर पेशवे झालेल्या नारायणरावाची गादीच्या स्वार्थासाठी खुद्द काकांनी केलेली दुर्दैवी हत्याही या वाड्याने पाहिली. काका मला वाचवा हा त्यांचा अखेरचा आक्रोश आजही मन तेलावून टाकतो. या वास्तूने इंग्रजांनाही दरारा वाटावा अशी नाना फडणीसांची मुत्सद्देगिरीही पाहिली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवणारे सरसेनापती महाजी शिंदेही या शनिवार वाड्याने आढळले. वाड्यातील थाटामाटात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून गायक नर्तक वादक असे कलावंत इथे येत होते. तर विद्वानांना मिळणारी रमण्याची दक्षिणा घेण्यासाठी प्रांतोप्रांतीचे विद्वज्जन इथं रांगा लावत होते. विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पुण्याच्या पेठा गजबजून जात होत्या तर महिलांच्या पारंपरिक सणसमारंभांनी शनिवारवाडा गजबजून जात होता. अखेर समर्थ नेतृत्वाच्या अभावी मराठी राज्य लयाला गेले. 1817 ला इथला भगवा झेंडा खाली उतरला गेला. 1828च्या भीषण अग्निप्रलयात वाडा फसफसात झाला. अखेर 15 ऑगस्ट 1947 ला याच वास्तूसमोर स्वतंत्र भारताचा तिरंगा डौलाने उभारण्यात आला. या वाड्याने अनेक सुखदुःखाचे प्रसंग पाहिले. मात्र मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा आनंद काही वेगळाच होता. ही होती खऱ्याची लढाई. ही एक विलक्षण कथा होती. हैदराबादच्या निजामाने मराठ्यांचा भर दरबारात अपमान केला आणि मग संतापलेल्या मराठ्यांनी खऱ्याच्या किल्ल्यावरती निजामाचा जबरदस्त पराभव केला. ही आनंद वार्ता पुण्यात पोहोचली आणि श्रीमंतांची विजय स्वारी पुण्याकडे यायला निघाली. पुण्यामध्ये घराघरावर पुढ्या तोरडे उभारण्यात, रस्ती सडे टाकून रांगोळ्या काढण्यात, पुष्पमालांनी दरवाजे सजू लागले. हजारो पंट्या पेटवून दीपोत्सव करण्यात आला आणि तोच बातमी पसरली, आली आली मिरवणूक आली. आघाडीला अग्रभागी भगव्या झेंड्या
तुम्ही जय जयकाराचे नारे तुंतुमत होते. शेकडो उंटांचे पथक संत गतीनं पुढे येत होते. हजारो रणवर्ग घोडेस्वार येऊ लागले. त्यांच्या कमरेला संशयी शोभत होत्या. यशाचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून उतरून जात होता. विजय सेनापती परशुरामपंत पटवर्धन येताच नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तोच दूरवर श्रीमंत सवाई माधवरावांची सुवर्ण अंबारी झळाळताना दिसली. लोकांमध्ये उत्साहाचे परते आले. शनिवार वाड्यातील नगारखान्यात करणे तुतार्यांचे आवाज गगनाला भिडले. राजस्त्रियांची मेघडंबरीत दाटी झाली आणि श्रीमंत पेशवे विनायक नावाच्या गजराजाकडून प्रवेशले. त्यांचा हाती सोन्या मोत्याच्या अलंकाराने शृंगारला होता. त्याच्या गळ्यातील घंटा किणकिणत होत्या. अखेर पेशवे दिल्ली दरवाजासमोर अवतरले. नगारखान्याच्या कमानीतून पुष्पवर्षाव होऊ लागला. भगवा चरीपटका आनंदाने डोलू लागला. या आनंद कल्लोळाने ती शनिवार वाड्याची वास्तू ही भारावली, पेलावली. थरार शनिवार वाडा ही केवळ एक निर्जीव इमारत नव्हे. या वाड्यापेक्षा आलिशान सुंदर एखाद्या वस्तू अनेक आहे. पण या वाड्याला तेजपुंज इतिहासाची जी श्रीमंती लाभली आहे ते भाग्य इतर कोणाकडे नाही. दिल्लीच्या तख्तावर बादशाह म्हणून कोणी बसावे हे इथून ठरवले जात होते. या दिल्ली दरवाजा समोरून निघालेल्या रणमस्त वीरांनी एका हाती शमशेर आणि दुसऱ्या हाती भगवी पताका घेत नर्मदा ओलांडली, यमुना ओलांडली, सिंधू नदी ही ओलांडली आणि तंजावर पासून पेशावर पर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण करून छत्रपती शिवरायांचे स्वप्न साकार केले. आणि म्हणून शनिवार वाडा हा केवळ एक निर्जीव दगडी वाडा नव्हे, तर मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची दैदिप्यमान कथा सांगणारा हा तर जिवंत शौर्यशाही. त्या वीरांनी भगवा झेंडा भारतवर्षी नाचवला. सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला. शिवरायांचे स्वप्न उराशी मुक्त करावी मथुरा काशी. शिवरायांचे स्वप्न उराशी मुक्त करावी मथुरा काशी. हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या रिपुरक्ताचा पडे सडा. पराक्रमाची स्फूर्ती देत असे शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा.